नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण डिस्कशन करतोय रिगार्डिंग प्रीवियस इयर नीट अँड जेई क्वेश्चन, जे आपलं आतापर्यंत डिस्कशन झाले रिगार्डिंग थेरीज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्डिंग, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आणि VSEPR थेरी, त्यावरचे क्वेश्चन्स आपण मेनली डिस्कस करतोय। ठीक आहे, तर एक क्वेश्चन तुम्हाला मी दिला होता, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉन आयसोस्ट्रक्चरल, म्हणजे खालीलपैकी कोणाचे स्ट्रक्चर सेम नाहीत, किंवा सिंपल लँग्वेज मध्ये खालीलपैकी कोणाचा शेप सारखा नाही। तर त्याचा आन्सर काय येते बघा, कार्बोनेट आयन आणि NO2- या दोघांचे शेप सारखे नाहीत। सो दिस इज नॉट आयसोस्ट्रक्चरल पेअर, हे आयसोस्ट्रक्चरल नाहीत। का रे, याचा कोड नंबर काढ, 330 आलं पाहिजे, 330, आणि याचा कोड नंबर जर काढलास ना 321 येतं, 321 येतं। 330 ला कुठला शेप रे, ट्रायगोनल प्लेनार, ट्रायगोनल प्लेनार। 321 ला काय रे, व्ही शेप। As the shapes of these two spaces are different, these two spaces are not isostructural, कारण isostructural मध्ये शेप सेम असावा लागतो। आलं का लक्षात? सो युअर आन्सर इज ऑप्शन नंबर 4, कार्बोनेट आयन अँड नायट्राइट आयन, याला नायट्राइट म्हणतात, NO2- आणि NO3- म्हणजे नायट्रेट म्हणतात, नायट्रेट। इथं जर समजा मी NO3- दिलं असतंच बोलतोय मी, मी दिलं नव्हतं, तर मग हे दोघं आयसोस्ट्रक्चरल होतात बघा, हे दोघं आहेत आयसोस्ट्रक्चरल, कारण याचा पण कोड नंबर 330 येतो। हे जसं ट्रायगोनल प्लेनार निघतं ना, हे पण ट्रायगोनल प्लेनार निघतं, पण हे नाहीये ट्रायगोनल प्लेनार, हे कसं आहे, व्ही शेप आहे। म्हणून आन्सर आपण काय घेतोय, ऑप्शन नंबर 4। ठीक आहे का, आलं का लक्षात? चला, आज परत आपण क्वेश्चन्स कंटिन्यू करतोय, काही क्वेश्चन्स राहिले ते कंप्लीट करूत आणि मग लगेच तिसऱ्या थेरीकडे जाऊत, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी। ठीक आहे, चला बघा क्वेश्चन, इन विच ऑफ द फॉलोइंग, किंवा हे लिहा, मग लगेच क्वेश्चनला मी सुरुवात करतोय। चला पुढचा क्वेश्चन, इन विच ऑफ द फॉलोइंग ऑल बॉन्ड्स आर नॉट ऑफ इक्वल स्ट्रेंथ, खालीलपैकी कुठं सगळे बॉन्ड इक्वल स्ट्रेंथचे नाहीत, सगळ्या बॉन्डची स्ट्रेंथ इक्वल कुठं नाही असा प्रश्न आहे। म्हणजे असं असू नये काही बॉन्ड स्ट्रॉंग काही बॉन्ड वीक, एकतर सगळे स्ट्रॉंग किंवा सगळेच वीक। ठीक आहे का, इक्वल स्ट्रेंथ कुठं नाही। बघा एकदम भारी क्वेश्चन आहे, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचंय। बघा LF3, मी जर क्रॉस काढले, ॲल्युमिनियम कडे 3 क्रॉस असतात, 1 बॉन्ड 2 बॉन्ड 3 बॉन्ड, काही लोन पेअर नाही, बॉन्ड पेअर 3, लोन पेअर 0, H = 3, कोड नंबर निघतो 330। 330 म्हणल्यानंतर याचा शेप कसा असेल, ट्रायगोनल प्लेनार, ट्रायगोनल प्लेनार, ट्रायगोनल प्लेनार माहिती आपल्याला कसं असतं रे, हा ॲल्युमिनियम असेल, हा फ्लोरीन, हा फ्लोरीन, हा फ्लोरीन, असं हे जोडलं की ट्रायंगल तयार होते, ट्रायगोनल प्लेनार। मान्य? चल, BF3, बोरॉन, बोरॉन कडे पण 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, 1 बॉन्ड 2 बॉन्ड 3 बॉन्ड, बॉन्ड पेअर 3, लोन पेअर 0, H आलं 3, सो sp2 हायब्रिडायझेशन वन्स अगेन, sp2 हायब्रिडायझेशन इथं पण होतं। 330, याचा पण कोड नंबर काय रे, 330 आलं, म्हणून ट्रायगोनल प्लेनार। याचा देखील शेप कसा असेल, ट्रायगोनल प्लेनार। कसा असेल ट्रायगोनल प्लेनार, सिमिलर टू दिस। बघा हा बोरॉन, हे असं फ्लोरीन फ्लोरीन फ्लोरीन, मान्य आहे का एवढं? हा चल 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 पुढे चल। NF3, नायट्रोजन कडे असतात 5 क्रॉस, 1 2 3 4 5, 1 बॉन्ड 2 बॉन्ड 3 बॉन्ड, 1 लोन पेअर, बॉन्ड पेअर 3, लोन पेअर 1, H झाला 4, कोड नंबर तयार झाला 431। काय झाला, 431। 431 ला काय शेप आहे रे, पिरॅमिडल। कुठला आहे, पिरॅमिडल। बघा हा N अमोनिया सारखं रे, पिरॅमिडल म्हणजे कसं, अमोनिया सारखं। बघा प्रत्येक शेपला ही लोन पेअर, लोन पेअर, ओके। प्रत्येक शेपला काही फेमस एक्झाम्पल्स आहेत, जसं पिरॅमिडल शेप म्हणलं की अमोनिया मनामध्ये लगेच क्लिक व्हावा, व्ही शेप म्हणलं की वॉटर क्लिक व्हावा, लिनियर म्हणलं की BeCl2 किंवा CO2 हे क्लिक व्हावं, सीसॉ म्हणलं की SF4 व्हावं, टी शेप म्हणलं की ClF3 व्हावं, लाईक दॅट। ठीक आहे ना, तर हे त्यापैकी एक्झाम्पल होते। ClF3 बघा आता, ClF3 क्लोरीन कडे असतात टोटल 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, सो 7 क्रॉस, 1 बॉन्ड 2 बॉन्ड 3 बॉन्ड, लोन पेअर,
lone pair. Bond pairs are 3, lone pairs are 2, H is 5, बरोबर आहे. सो कोड नंबर इज 532. 532 चा शेप कसा असतो रे सांग मला. टी शेप असतो. कसा असतो? टी शेप असतो. बघ आता हा क्लोरीन, हा एक फ्लोरीन, हा एक फ्लोरीन, टी शेप बघ. हे टी सारखं दिसावं. दोन ठिकाणी लोन पेअर लाईक दॅट. ठीक आहे. आता आठवा थोडंसं आठवा. ठीक आहे ना. ClF3 चाच शेप मी सांगत असताना तुम्हाला एक रूल सांगितला होता, बेंड्स रूल. बेंट रूल आठवतंय का? ॲक्झियल पोझिशनला कधीही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो, इक्विटोरियल पोझिशनला कधीही लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो. बरोबर आहे ना. किंवा लोन पेअर असू शकते. ॲक्झियलला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर इथं बेंट रूल काम करतो. इथं दोन प्रकारचे बॉन्ड असतात रे. हा बॉन्ड ॲक्झियल असतो, हे इक्विटोरियल. हे बॉन्ड नाही आहेत. हा हे लोन पेअर आहे ना. बॉन्ड इथं एकच आहे, इक्विटोरियल. मी तिथं सांगितलंय तुम्हाला ॲक्झियल बॉन्ड्स आर ऑलवेज वीकर दॅन इक्विटोरियल बॉन्ड. ॲक्झियल बॉन्ड कधीही वीक असतो इक्विटोरियल बॉन्ड पेक्षा. का? कारण ॲक्झियल बॉन्ड तयार होत असताना सराउंडिंगचा ॲटम दुसऱ्या प्लेन मधून सेंट्रल ॲटमला अप्रोच करतो. ट्रायंगल आहे, वरून यायला हा फ्लोरीन वरून यायला, वेगळ्या प्लेन मधून यायला. हा फ्लोरीन देखील वेगळ्या प्लेन मधून यायला. पण हा फ्लोरीन त्याच प्लेन मध्ये आहे ज्या प्लेन मध्ये सेंट्रल ॲटम क्लोरीन प्रेझेंट आहे. म्हणून हा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. इक्विटोरियल बॉन्ड इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन ॲक्झियल बॉन्ड. तर मला असं सांगायचंय ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्रीमध्ये किंवा पेंटॅगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्रीमध्ये, ज्या जॉमेट्रीच्या नावामध्ये बायपिरॅमिडल येतं ना, बायपिरॅमिडल जिथं आहे ना, कुठे आहे? दोनच ठिकाणी आहे. ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. या दोन जॉमेट्रीमध्ये ॲक्झियल आणि इक्विटोरियल असे दोन प्रकारचे बॉन्ड असतात. ॲक्झियल बॉन्ड कधीही वीक असतात, इक्विटोरियल बॉन्ड कधीही स्ट्रॉंग असतात. किंवा उलट पण विचार केला तरी चालतो. ॲक्झियल बॉन्डची लेंथ मोठी असते, इक्विटोरियल बॉन्डची लेंथ कमी असते. म्हणून आपण असं म्हणलंय ॲक्झियल बॉन्ड्स आर लॉंगर दॅन इक्विटोरियल बॉन्ड्स. ॲक्झियल बॉन्ड्स आर लॉंगर दॅन इक्विटोरियल बॉन्ड्स. पहा रे तू, टी शेप मध्ये सांगितले तुला हे सगळं. ठीक आहे ना. तर माझं आन्सर हेच असणार आहे ClF3. का? कारण इथे ॲक्झियल इक्विटोरियल असे दोन प्रकारचे बॉन्ड आहेत आणि ॲक्झियल बॉन्ड वीक असतात. कशापेक्षा? इक्विटोरियल बॉन्डपेक्षा. इथं कुठंच तसं नाहीये. इथं सगळे ॲटम एका प्लेन मध्ये, सगळे बॉन्ड इक्वल स्ट्रेंथचे असतील, सगळे बॉन्ड इक्वल स्ट्रेंथचे असतील. इथं प्लेन जरी वेगळं असलं तरी सगळेच्या सगळे ॲटम दुसऱ्या प्लेन मधून यायले ना. इथं पण सगळे बॉन्ड हे इक्वल स्ट्रेंथचे असतील. ठीक आहे. लक्षात ठेवा, बॉन्ड वेगळे कुठं असतात एकतर जॉमेट्री माझी असावी TBP किंवा मग PBP. ठीक आहे. तुम्हाला आणखी दुसरे काही एक्झाम्पल सांगतो जिथं सगळे बॉन्ड इक्वल स्ट्रेंथचे नसतात. लिहून ठेवा रे. ClF3 झालं. SF4 मध्ये पण नसतात. SF4 सीसॉ तिथं पण ॲक्झियल इक्विटोरियल एक्झिस्ट करतं. PCl5 मध्ये पण नसतात. PCl5 मध्ये पण नसतात कारण तिथं पण ॲक्झियल इक्विटोरियल एक्झिस्टन्स आहे. ठीक आहे ना. 2 क्लोरीन ॲक्झियल असतात आणि 3 क्लोरीन हे इक्विटोरियल असतात. ठीक आहे ना. चल, IF7 मध्ये पण सगळे बॉन्ड इक्वल लेंथचे नसतात. याचं काय येतं रे? पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. पेंटॅगोनल बायपिरॅमिडल शेप निघतो याचा. इथं 2 बॉन्ड असतात ॲक्झियल आणि बाकी सगळे बॉन्ड कसे असतात? इक्विटोरियल. तू एवढं लक्षात ठेव. ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि पेंटॅगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्रीमध्ये ॲक्झियल इक्विटोरियल बॉन्डचा कन्सेप्ट एक्झिस्ट करतो. बाकी ऑक्टाहेड्रल मध्ये नाही किंवा बाकी कुठंच नाही, फक्त या दोन्हीमध्ये. तर या सगळ्यांमध्ये परत या तिन्हीपैकी समजा जर कोणी ऑप्शन असतं, हे पण करेक्ट असतं. इथं पण सगळे बॉन्ड इक्वल लेंथचे नाहीत. सगळे बॉन्ड इथं देखील इक्वल लेंथचे नाहीत. इथं सांगा मला BrF5 मध्ये इथं सगळे बॉन्ड इक्वल लेंथचे असतात. SF6 मध्ये पण असतात. सगळे बॉन्ड इक्वल लेंथचे असतात म्हणतोय मी, इकडं नसतात. का? कारण इथं काय ॲक्झियल इक्विटोरियल कन्सेप्ट नाही. इथं पण ॲक्झियल इक्विटोरियल नाही कारण याची जॉमेट्री ऑक्टाहेड्रल आहे, याची पण ऑक्टाहेड्रल आहे. मी जॉमेट्री म्हणतो. मग याचा शेप स्क्वेअर पिरॅमिडल बनतो, याचा शेप ऑक्टाहेड्रलच राहतो कारण इथं लोन पेअर नाही. ठीक आहे. तर हे फेमस एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. ऑल बॉन्ड्स आर नॉट ऑफ इक्वल लेंथ. हे झालं आणि परत हे झालं. ठीक आहे का? ऑल बॉन्ड्स आर नॉट ऑफ इक्वल स्ट्रेंथ व्हेन ॲक्झियल इक्विटोरियल बॉन्ड्स एक्झिस्ट. आता ॲक्झियल इक्विटोरियल बॉन्डचा एक्झिस्टन्स कुठल्या दोन जॉमेट्रीमध्ये असतो? इथं ट्रायगोनल बायपिरॅमिडल, पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये मी सांगतोय हे 2 बॉन्ड वीक असतील कम्पेअर टू दिस बॉन्ड. हा बॉन्ड स्ट्रॉंग असेल.
इक्विटोरियल बॉन्ड कधी स्ट्रॉंग असतो का? इक्विटोरियल बॉन्डमध्ये जो ॲटमचा अप्रोच असतो एका प्लेनमधून होत असतो. ज्या प्लेनमध्ये सेंट्रल ॲटम आहे त्याच प्लेनमध्ये सराउंडिंग ॲटम आहे. पण इथं प्लेन बदललं ना, हे ॲक्झिली यायलं, ट्रायंगलच्या वरून यायलं, ट्रायंगलच्या खालून यायलं, हे बॉन्ड कसे असतात? वीक असतात. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर काय झालं मग? ऑप्शन 4. ऑप्शन 4. ठीक आहे. पारे पुढचा क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. जोड्या लावायच्या, जोड्या. एका बाजूला मॉलिक्युल्स दिलेले आहेत, दुसऱ्या बाजूला शेप दिलेले आहेत, करेक्ट मॅच करता आला पाहिजे. ठीक आहे का? तर आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यांचे शेप काढत बसावं लागेल. ठीक आहे ना? सगळ्यांचे कोड नंबर काढूया. ठीक आहे. चला PCl5 तुम्ही तुमच्या लेवलवर करायचं राहत आहे. PCl5 चा कोड नंबर बघ 550 येत आहे. करून बघ तू, क्रॉस मेथडनं करून बघ. IF7 चा येत आहे 770. करून बघ. H3O प्लस चा येत आहे 431. NH4 प्लस चा येतो 440. करून बघा सगळेजण. ClO2 मायनस चा येतो बघा 422. 422. ठीक आहे का? आता बघा 550 आलं. काय असतं रे? शेप काय असतो रे 550 चा? काय असतो? ट्रायगोनल बायपिरॅमिडल. TBP, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. PCl5 चा शेप ट्रायगोनल बायपिरॅमिडल, म्हणजे याचा मॅच इथं होईल. PCl5 चा मॅच ट्रायगोनल बायपिरॅमिडल. IF7 770 पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. पेंटॅगोनल बायपिरॅमिडल म्हणजे याचा मॅच इथं असेल. ठीक आहे ना? H3O प्लस 431 म्हणजे हे अमोनिया सारखं आहे बघा. पिरॅमिडल. पिरॅमिडल H3O प्लस हे पिरॅमिडल. काय येईल? पिरॅमिडल. NH4 प्लस 440 टेट्राहेड्रल. याचा मॅच इथं असेल. टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल. ClO2 मायनस 422 म्हणजे हे व्ही शेप. काय रे? व्ही शेप म्हणजे हे इथं, हे इथं. ठीक आहे ना? असे पण क्वेश्चन असतात, MCQ असतात. हा, मी सिंपल करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ऑप्शन असे असतात 1चं 5, 1चं 5, 2चं 4. इकडे नंबर दिलेले असतात, इकडे पण दिलेले असतात. ठीक आहे ना? ती पेअर आपल्याला करेक्ट काढता आली पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे ना? क्रॉस मेथड अडॉप्ट करा, कोड नंबर मिळवा, शेपला बरोबर मॅच करा. ठीक आहे? नोट करा. चला पहा पुढचा क्वेश्चन. हा खूप फेमस क्वेश्चन आहे केमिकल बॉन्डिंग टॉपिकचा. ठीक आहे? आणि इझी पण आहे. विच ऑफ द फॉलोइंग पजेस D-pi P-pi बॉन्डिंग? व्हॉट इज द मिनिंग ऑफ D-pi P-pi? ठीक आहे ना? मी सांगितलंय तुम्हाला SO3 च्या बाबतीत सांगितलं होतं. सेंट्रल ॲटमचा डी ऑर्बिटल यावा लागतो अनहायब्रिडाइज्ड. कारण पाय बॉन्ड कोण तयार करते रे? हायब्रिड ऑर्बिटल तयार करते का? नाही. अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल कधी पाय बॉन्ड तयार करत असतात. सेंट्रल ॲटमचा डी ऑर्बिटल यावा आणि सराउंडिंग ॲटमचा पी ऑर्बिटल यावा. त्यांच्यात जर ओव्हरलॅपिंग झाली, सेंट्रल ॲटमचा डी ऑर्बिटल, सराउंडिंग ॲटमचा पी ऑर्बिटल यांच्यात जर ओव्हरलॅपिंग झाली, तिथून तयार झालेल्या पाय बॉन्डचं नॉमेनक्लेचर काय? D-pi P-pi बॉन्ड. जर असं झालं, समजा सेंट्रल ॲटमचा पी आला आणि सराउंडिंगचा पण पी आला, त्याला म्हणतात P-pi P-pi. त्याला काय म्हणतात रे? P-pi P-pi. आता बघा, कॉमन सेन्स वापरा. D-pi P-pi बॉन्ड तयार होण्यासाठी सेंट्रल ॲटमकडे डी ऑर्बिटल असणं जरुरी आहे. सेंट्रल ॲटमकडे डी ऑर्बिटल असणं जरुरी आहे. ठीक आहे? मला सांगा, कॉमन इलेमेंट्स कोण आहेत ज्यांच्याकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल असतात? फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन यांच्याकडे डी ऑर्बिटल असतात. ठीक आहे ना? असतात का नाही व्हॅकंट डी? कारण हे थर्ड शेलचे इलेमेंट आहेत ना. थर्ड शेलमध्ये 3s ऑर्बिटल पण असतो, 3p पण असतो आणि 3d पण असतो. ठीक आहे ना? तुम्ही म्हणाल त्याच्यात इलेक्ट्रॉन कुठं असतो? 3d मध्ये एक्साइटेड स्टेट मध्ये येतात ना इलेक्ट्रॉन, एक्साइटेड स्टेट मध्ये. ठीक आहे ना? सेंट्रल ॲटम जर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन असेल, नक्की डी ऑर्बिटल असतो. आता सराउंडिंगच्या ॲटमकडे पी ऑर्बिटल असणं जरुरी आहे, त्याशिवाय D-pi P-pi बॉन्ड तयार होत नाही. मला सांगा रे, असा कुठला कॉमन इलेमेंट आहे जो पाय बॉन्ड तयार करतो सराउंडिंगला असताना? अरे ऑक्सिजन. कोण? ऑक्सिजन. कारण ऑक्सिजन कधीही 2 बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. आउट ऑफ दॅट 2 बॉन्ड्स तो एक सिग्मा तयार करत असतो आणि दुसरा पाय बॉन्ड तयार करत असतो. म्हणून तुम्ही अशा क्वेश्चनसाठी बस एवढं लक्षात ठेवा, सेंट्रल ॲटम कोण असावा? सेंट्रल ॲटम असावा फॉस्फरस, सल्फर किंवा क्लोरीन. सेंट्रल ॲटम असावा फॉस्फरस, सल्फर किंवा क्लोरीन. का?
या डी पाय पी पाय मधलं डी हे सेंट्रल ॲटमचं असतं आणि हे सराउंडिंग ॲटमचं असतं. तर हे जर सेंट्रल ॲटम असले यांच्याकडे अनहायब्रिडाइज्ड डी ऑर्बिटल येतो. ठीक आहे. आणि सराउंडिंगला कोण असावं रे? सराउंडिंगला कोण असावं? सराउंडिंगला असावा ऑक्सिजन. सराउंडिंग ॲटम कोण असावा? ऑक्सिजन असावा. तरच पाय बॉन्ड तयार होत असतो. ठीक आहे का? सराउंडिंगला क्लोरीन नाहीये म्हणत मी, किंवा सराउंडिंगला फॉस्फरस सल्फर म्हणत नाही. हे सेंट्रल ॲटम असावेत आणि सराउंडिंगला कोण असावा? ऑक्सिजन असावा. तरच डी पाय पी पाय बॉन्ड तयार होत असतो. कारण यांच्याकडे डी ऑर्बिटल असतो अनहायब्रिडाइज्ड आणि ऑक्सिजनच्या कुठल्या ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो? पी ऑर्बिटल. तर यांचा डी याचा पी, डी पाय पी पाय बॉन्ड तयार होण्याची पॉसिबिलिटी अराईज होते. ठीक आहे. बघा आता वन बाय वन. मग NO3 मायनस, NO3 मायनस मध्ये पाय बॉन्ड आहे पण तो डी पाय पी पाय नाही. पाय बॉन्ड आहे नो प्रॉब्लेम, कारण ऑक्सिजन आला म्हणजे पाय बॉन्ड तयार करणारच आहे सराउंडिंगला. ठीक आहे ना. पण याच्यात डी पाय पी पाय होऊ शकत नाही, कारण नायट्रोजनकडे डी ऑर्बिटल नाही. तर याच्यात पाय बॉन्ड तयार होईल पण तो कुठला असणार आहे रे? पी पाय पी पाय. पी पाय पी पाय असेल, कारण नायट्रोजनचा पी ऑर्बिटल येईल, ऑक्सिजनचा पण पी येईल. याच्यामध्ये पण पाय बॉन्ड असेल. सॉरी, O3 -3 आहे. आता तुला कळलं. O3 -3 तिन्ही ऑक्सिजनवर -1 चार्ज येणार आहे ना. O- किती बॉन्ड तयार करतो रे? O- एकच बॉन्ड तयार करतो. आणि एखादा ॲटम जर एक बॉन्ड तयार करत असेल नक्कीच तो कुठला असतो? सिग्मा असतो. तर याच्यात नो पाय बॉन्ड, याच्यात पाय बॉन्डच नाही. याच्यात पाय बॉन्ड नाही. SO3 -2 याच्यात डी पाय पी पाय बॉन्ड असतो. कुठला असतो? डी पाय असतो. डी पाय पी पाय असतो. कारण हे बघा ना इथं बसतंय सेंट्रल ॲटम आयदर फॉस्फरस सल्फर किंवा क्लोरीन, सराउंडिंगला कोण? ऑक्सिजन. CO3 -2 याच्यात पाय बॉन्ड आहे पण कार्बनकडे मला सांगा रे, कार्बनकडे डी ऑर्बिटल असतो का रे? नाही ना. कार्बन सेकंड शेलचा एलिमेंट आहे. कार्बनचं कॉन्फिगरेशन कसं लिहिशील तू? 1s2 2s2 2p2. पुढे मला सांग 2d असते का रे? 2d असतं का? नाही नाही नाही. तर इथं पाय बॉन्ड असेल पण तो पी पाय पी पाय असेल. कुठला असेल? पी पाय पी पाय. याचा अर्थ लक्षात यायला का? पण डी पाय पी पायचा अर्थ काय? सेंट्रल ॲटमचा डी, सराउंडिंग ॲटमचा पी, यांच्यात ओव्हरलॅप. सेंट्रल ॲटमचा पी, सराउंडिंगचा पण पी. कार्बनचा पी येतो, ऑक्सिजनचा पण पी येतो, पाय बॉन्ड तयार होऊन जातो. फॉस्फेट यस, इथं आहे डी पाय पी पाय. इथं डी पाय पी पाय बॉन्ड एक्झिस्ट करतो. ठीक आहे का? PH3 हायड्रोजन नेव्हर फॉर्म पाय बॉन्ड. नो पाय बॉन्ड. नो पाय बॉन्ड. हायड्रोजन कधीच पाय बॉन्ड तयार करू शकत नाही. सराउंडिंगला आलाय. ठीक आहे ना. कधीच नाही. SF6 फ्लोरीन पण कधी डबल बॉन्ड तयार करत नाही रे. फ्लोरीनची व्हॅलन्सी परमनंट आहे 1. फ्लोरीन कधीच एक पेक्षा जास्त बॉन्ड तयार करत नाही. नो पाय बॉन्ड, नो पाय बॉन्ड, नो पाय बॉन्ड. इथं सांगा ClO4- इथं पाय बॉन्ड असेल आणि तो डी पाय पी पायचा असेल. डी पाय पी पाय असेल, डी पाय पी पाय असेल, कारण सेंट्रल ॲटम क्लोरीन आहे, सराउंडिंगला ऑक्सिजन. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, तू क्वेश्चन वाचलास की बाबा खालीलपैकी कुठं डी पाय पी पाय बॉन्ड एक्झिस्ट करतो, तुला काय बघायचंय? सेंट्रल ॲटम आयदर फॉस्फरस सल्फर ऑर क्लोरीन. ठीक आहे का? सराउंडिंग ॲटम कोण? ऑक्सिजन. ही ट्रिक समजा थोडक्यात. ही ट्रिक आहे अशा क्वेश्चनला डील करण्याची. सेंट्रल ॲटम असावा आयदर फॉस्फरस सल्फर ऑर क्लोरीन, सराउंडिंग ॲटम असावा ऑक्सिजन. तेव्हा डी पाय पी पाय बॉन्ड. पी पाय म्हणलं तर मग तेवढं तर कळलं पाहिजे. ठीक आहे ना. कार्बन, नायट्रोजन हे सेंट्रल ॲटम असले ना 100% ते कुठला बॉन्ड तयार करतात? पी पाय. पाय बॉन्ड जर तयार करत असतील तर तो कुठला असतो? पी पाय, कारण त्यांच्याकडे डी ऑर्बिटल नाही. ठीक आहे. क्वेश्चन डी पाय पी पायचाच विचारला जातो. बस एवढं हे लक्षात ठेवा. सगळे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील. आता सांगा मला या क्वेश्चनचा आन्सर काय येईल मग? डी पाय पी पाय कुठं कुठे आहे रे? इथं आहे थर्ड. इथं एक आहे थर्ड मध्ये, फिफ्थ मध्ये आणि 8th मध्ये. 3, 5, 8 दे पजेस डी पाय पी पाय बॉन्ड. किती सिंपल आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं. एवढं नोट करा. पुढचा क्वेश्चन बघा. इन रेग्युलर ऑक्टॅहेड्रल मॉलिक्यूल MX6, जनरल क्वेश्चन आहे. MX6 नावाचा एक ऑक्टॅहेड्रल मॉलिक्यूल आहे. ठीक आहे ना. द टोटल नंबर ऑफ XMX बॉन्ड्स ॲट 180 डिग्री आर. साध्या पद्धतीत क्वेश्चन असा
MX6 ऑक्टॅहेड्रल मॉलिक्यूलमध्ये असे टोटल किती बॉन्ड आहेत ज्यांचा अँगल आहे 180 डिग्री. ठीक आहे, साधा क्वेश्चन आहे. बघा रे, काढूच आपण ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री. बघा ऑक्टॅहेड्रल कसं असतं रे, सेंट्रल ॲटम M लिहिला 4 बॉन्ड स्क्वेअर मध्ये, बरोबर आहे ना, 4 बॉन्ड स्क्वेअर मध्ये लाईक दिस, एक बॉन्ड स्क्वेअरच्या वरून आणि एक बॉन्ड स्क्वेअरच्या खालून लाईक दिस. याला म्हणायचं ऑक्टॅहेड्रल मॉलिक्यूल. ठीक आहे ना. चल सांग रे, 180 डिग्रीचे टोटल अँगल किती येतील. ठीक आहे ना. 180 डिग्री अँगल कुठं असतो रे, लाईन मध्ये. ठीक आहे ना. बघा हे असा एक येईल, पहिला येईल 180चा ना रे, लाईन मध्ये अँगल किती 180. दुसरा असा येईल, हे बघ हे दुसरा, हे लाईन आहे ना, परत डायगोनल, स्क्वेअरच्या डायगोनलच्या अक्रॉस अँगल किती असेल 180. आणि तिसरा असा राहील, परत हे डायगोनल तिसरं. ठीक आहे का. 3 स्ट्रेट लाईन तयार होतात, 1 2 3. ठीक आहे का. सो आन्सर इज 3. किती 180 डिग्रीचे अँगल आहेत टोटल 3. किती 3. तुम्ही विचार करा तुमच्या लेवलवर ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री मध्ये 90 डिग्रीचे अँगल किती असतात. तुम्ही थिंक करा तुमच्या लेवलवर थिंक करा 90 डिग्रीचे टोटल अँगल किती असतात. मोठा नंबर येईल हा, 180चा 3च येतोय. ठीक आहे का. याच क्वेश्चनला दुसरा असा पण क्वेश्चन मी अटॅच्ड करून सांगतो. अशी कुठली जॉमेट्री आहे ज्याच्यामध्ये मॅक्झिमम 180 डिग्रीचे अँगल निघतात, तर उत्तर येतं ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री. ऑक्टॅहेड्रल जॉमेट्रीमध्ये 180 डिग्रीचे 3 अँगल आहेत, बाकी कुठं एवढे अँगल निघत नाहीत 180चे. बघा आणखी कुठं असतं रे 180, लिनियर मध्ये असतं. कुठं असतं, लिनियर मध्ये असतं, पण एकच ना, लाईन मध्ये एकच 180चा येईल. परत आणखी सांगतो तुम्हाला, हां ट्रायगोनल बायपिरॅमिडल मध्ये पण वरचा बॉन्ड आणि खालचा बॉन्ड तो 180ला असतो का नाही. पेंटॅगोनल बायपिरॅमिडल मध्ये पण 180 येतं, वरचा बॉन्ड आणि खालचा बॉन्ड. तर अशी कोणती जॉमेट्री आहे जिथं मॅक्झिमम नंबर ऑफ 180 डिग्रीचे अँगल आहेत. उत्तर असेल हे ऑक्टॅहेड्रल. काय ऑक्टॅहेड्रल. ठीक आहे ना. या क्वेश्चनचा आन्सर झालं 3 बॉन्ड्स असे आहेत जिथे अँगल आहे 180 डिग्री. तुम्हाला एक क्वेश्चन मी सांगितला की ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री मधले टोटल 90 डिग्रीचे किती अँगल आहेत हे तुम्हाला थिंक करायचं टोटल. हा चला नोट करून घ्या. पुढचा क्वेश्चन, पाय बॉन्ड इज नॉट प्रेझेंट इन. पाय बॉन्ड कुठं प्रेझेंट नाही याचा आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. बघा मी लेविस डॉट स्ट्रक्चर जेव्हा टीच केलं होतं तेव्हा एक तुम्हाला पॉइंट सांगितला होता, निगेटिव्ह चार्ज वी हॅव टू अलॉट टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आता समजा या स्पेसिसवर -2 चार्ज आहे, तो कोणाला असणार आहे, ऑक्सिजनला असणार आहे. म्हणजे इथं 3 ऑक्सिजन जरी दिसत असले त्यापैकी एक ऑक्सिजन O असेल, राहिलेले 2 जण O- आणि O- असतील. मान्य आहे का. असतील का नाही रे. अरे कळतं तुला काय म्हणायलो, हे -2 चार्ज या 3 ऑक्सिजनवर अलॉट करायचं ना, तर ते असं अलॉट होईल. आता इथं बघा -3 चार्ज आहे आणि सराउंडिंगला 3 ऑक्सिजन आहेत, इथले 3 ऑक्सिजन O- असतील. क्वेश्चन आहे की बाबा पाय बॉन्ड कुठं नाही, तर मी अप्रोच असा ठेवायलो, मी ऑक्सिजन ओळखायलो त्याच्यातले. हे NO3- आहे, सॉरी NO3-. हां बघा आता इथं -1 चार्ज आहे, तो एका कुठल्या तरी ऑक्सिजनला जाईल, बाकी 2 साधे ऑक्सिजन असतील, O आणि O-. मान्य. इथं बघा 3 ऑक्सिजन आहेत, त्यापैकी 2 चार्ज असणार आहे निगेटिव्ह लाईक दिस. ठीक आहे ना. आपल्याला माहिती आहे O ऑलवेज फॉर्म 2 बॉन्ड्स. O किती बॉन्ड तयार करतो रे, 2 बॉन्ड. त्यामध्ये एक सिग्मा असतो, एक पाय असतो. आणि O- किती बॉन्ड तयार करतो, 1 बॉन्ड तयार करतो. ठीक आहे ना. तर बघा यानं 2 बॉन्ड तयार करेल, त्यापैकी एक पाय असेल का नाही, पाय असेल, हे सिंगल तयार करतील, सिग्मा असतील. तर या मॉलिक्यूलमध्ये 100% पाय बॉन्ड निघेल का नाही, निघतो. 1 पाय बॉन्ड निघतो. किती निघतात, 1 पाय बॉन्ड निघतो. याच्यामध्ये हे O- आहे, 1 बॉन्ड तयार करेल, 1 बॉन्ड तयार करेल, 1 बॉन्ड तयार करेल. मला सांगा याच्यात डबल बॉन्ड तयार करणारा O आहे का, नाही. म्हणजे इथं पाय बॉन्ड तयार होऊ शकत नाही. माझं उत्तर सेकंड ऑप्शन आहे. पाय बॉन्ड इज नॉट प्रेझेंट इन BO3-3, कारण O- पाय बॉन्ड तयार करत नसतो. पाय बॉन्ड तयार कोण करतो, O, कारण O- ची व्हॅलन्सी 1 आहे ना. O- च्या व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून तो एकच बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करेल ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. O 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत,
त्याची व्हॅलन्सी 2 धरतो आपण, तो 2 बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करेल, तर हा तो O असेल जो पाय बॉन्ड तयार करेल. इथं पाय बॉन्ड तयार होणार नाही कुठल्याच ऑक्सिजन कडून. हा इथं 2 ऑक्सिजन आहेत का नाही पाय बॉन्ड तयार करणारे, आहेत का नाही बघ रे. हा इथं 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 हा O आहे पाय बॉन्ड तयार करणार. सो गॅरंटीनं मी बोलू शकतो की याच्यात पाय बॉन्ड नाही. BO3-3चं स्ट्रक्चरच असं आहे बघा, BO- O- आणि O- आहे का याच्यात पाय बॉन्ड नाही ना. आणि बोरॉन समजा मी पाय धरलं तर काय येईल बघा, बोरॉन मॅक्झिमम 3च बॉन्ड तयार करू शकतो, कारण बोरॉनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 3च इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे का, कळलं का. बरं चला, जो पाय बॉन्ड आहे इथं पाय बॉन्ड नाही एवढं क्लिअर झालं, बाकी ठिकाणी पाय बॉन्ड आहे. तो पी पाय का डी पाय याचं उत्तर द्या मला. आता CO3-2 मध्ये जो पाय बॉन्ड असेल तो पी पाय असेल का डी पाय असेल. मी सांगितलं तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये, डी पाय कधी तयार होतो, सेंट्रल ॲटम एकतर फॉस्फरस किंवा सल्फर किंवा क्लोरीन असावा. नाही इथं कार्बन आहे. कार्बन कधी पी पाय बॉन्ड तयार करतो. कार्बननं जर पाय बॉन्ड तयार केला तो कुठला असतो, पी पाय, कारण कार्बनच्या पी ऑर्बिटल मध्येच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन निघतो. ठीक आहे ना. तर याच्यात पी पाय बॉन्ड असेल, याच्यात तर पाय बॉन्डच नाही. याच्यात पण पी पाय असेल. नायट्रोजन पण कधीही जेव्हा पाय बॉन्ड तयार करतो ना तो पी पायच असतो, कारण नायट्रोजनकडे डी ऑर्बिटल नाही. ठीक आहे ना. SO3-2 सल्फरकडे डी ऑर्बिटल आहे, थर्ड शेलचा इलेमेंट आहे तो, हा तयार करतो डी पी पाय बॉन्ड. कुठला, डी पी पाय बॉन्ड. आलं का लक्षात. ओके, नोट करा. बघा पुढचा क्वेश्चन, फाइंड द टोटल नंबर ऑफ बॉन्ड पेअर्स इन फॉलोइंग. या सगळ्या कंपाऊंड्स मध्ये बॉन्ड पेअर किती आहेत ते आपल्याला काढायचंय. ठीक आहे, चला बघा सिंपल आहे. CO2चा मी विचार करतोय सुरुवातीला. कार्बनकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात 4. ठीक आहे ना. हे असं बॉन्ड पेअर किती 2, लोन पेअर किती 0. मग याच्यात बॉन्ड पेअर 2 आहेत का, नो. हे चुकलं. का चुकलं सर, हे तर तुम्हीच सांगितलं तर आम्हाला. हो मीच सांगितलंय, पण मी जे सांगितलंय ते तू व्यवस्थित ऐकलेलं नाही. इथून बॉन्ड पेअर मिळतात, पण कोणत्या बॉन्ड पेअर मिळतात, सिग्मा बॉन्ड. कारण हायब्रिडायझेशनची ट्रिक आहे ना रे. हायब्रिड ऑर्बिटल ऑलवेज कोणता बॉन्ड तयार करतो, सिग्मा बॉन्ड. तर अशा क्वेश्चन मध्ये डोंट यूज ट्रिक. का ट्रिक नाही वापरायची सर, बिकॉज पाय बॉन्ड प्रेझेंट. अरे पाय बॉन्ड पण कोव्हॅलेंट बॉन्डच आहे ना रे. तुला बॉन्ड पेअर्स काढा म्हणलं की फक्त सिग्मा धरून नाही जमणार ना, सिग्मा आणि पाय दोन्ही धरावं लागेल. ट्रिकनं मिळणाऱ्या बॉन्ड पेअर फक्त सिग्माच्या असतात, लक्षात ठेवा. कारण आपण हायब्रिडायझेशनसाठी ट्रिक मांडली येते, आणि हायब्रिड ऑर्बिटल कधी कोणता बॉन्ड तयार करतात, सिग्मा. म्हणून हा क्वेश्चन ट्रिकनं सॉल्व्ह करायचा नाही. याला मी डायन एक्झाम्पल म्हणायलो रे. डायन बघितली ना सगळ्यांनी, डायन चेटकीन तसलं एक्झाम्पल आहे. सर भूत एक्झाम्पल म्हणतात, मोठे गावकर सर आपले भूत एक्झाम्पल म्हणतात, मी डायन म्हणत असतो. डायन एक्झाम्पल आहे का, असे एक्झाम्पल मध्ये मिस्टेक व्हायला खूप जास्त स्कोप आहे, चुकू शकतं. कारण तू ट्रिक वापरलीस तर CO2 मध्ये बॉन्ड पेअर 2 यायला. मी म्हणतो ट्रिक वापरता येत नाही, कारण जेव्हा पाय बॉन्ड असतो ना गोळ होते. ठीक आहे ना. मग सर कसं सॉल्व्ह करायचा क्वेश्चन, तुम्हाला याचं स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करा, क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल. बघा सिंपल आहे, काही विशेष नाही. CO2 असं काही तुला कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल देत नाहीत रे. बघ CO2चं स्ट्रक्चर असं असतं, C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. मान्य आहे, असंच आहे ना. ओके. CO3-2चं स्ट्रक्चर कसं असतं रे, बघा असं असतं. C एक डबल बॉन्ड O असतो आणि O- हे असं असतं CO3-2चं. ठीक आहे ना, हे असं असतं. कारण O- फॉर्म सिंगल बॉन्ड, O फॉर्म 2 बॉन्ड, हे पाहिले ना आपण. ओके. NO2- स्ट्रक्चर बघा, N डबल बॉन्ड O आणि एक O- हे असं NO3- असं N डबल बॉन्ड O आणि परत एक डबल बॉन्ड O लिहू का असं लिहू का. अरे चुकलं ना,
नायट्रोजन मॅक्झिमम 4च बॉन्ड तयार करतो ना, इथं 5 व्हायले ना, इथं एक निघतो कोऑर्डिनेट बॉन्ड. हे घेतलेले एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही जा पाठीमागे जाऊन बघा. कोऑर्डिनेट बॉन्ड येतो एक, कारण नायट्रोजन मॅक्झिमम 4 बॉन्ड तयार करतो, त्यापैकी 3 कोव्हॅलेंट असतात, चौथा कोऑर्डिनेट असतो. SO2 ठीक आहे. सल्फरच्या व्हॅलन्सीला काही प्रॉब्लेम नाही हा, ते मॅक्झिमम 6 पर्यंत जाऊ शकतं. तर इथं सल्फरकडे एक लोन पेअर निघते. 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ना सल्फरकडे, 1 2 3 4 लाईक दॅट. ओ तर 2 बॉन्ड तयार करणारच आहे, ठीक आहे ना. SO3 बघा, SO3 असा असतो, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. ठीक आहे, हे थोडंसं असं काढू, हे असं लाईक दिस. ठीक आहे का. आता बघा बॉन्ड पेअर काढायच्यात मला. लक्षात ठेवा, एक बॉन्ड मध्ये किती बॉन्ड पेअर असतात रे? एकच ना. मला सांगा, एक बॉन्ड तयार होताना किती इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्ड असतात? 2 ना. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे किती पेअर? 2. दोघांचीच तर पेअर असते ना रे. पेअर किती जणांची असते? दोघांची का तिघांची पेअर असते का चौघांची पेअर असते का? नाही ना. एका बॉन्ड मध्ये एक बॉन्ड पेअर. लक्षात ठेवा, हे इथं लिहितो मी, 1 बॉन्ड 1 कोव्हॅलंट बॉन्ड. कुठलाही नाही, कोव्हॅलंट शेअरिंगचाच बॉन्ड. 1 कोव्हॅलंट ऑर कोऑर्डिनेट, कुठलाही असू शकतो, कोव्हॅलंट किंवा कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्डचाच एक प्रकार आहे. 1 कोव्हॅलंट बॉन्ड करस्पॉन्ड्स टू 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच 1 बॉन्ड पेअर. ठीक आहे का. एक कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे एक बॉन्ड पेअर. चल मोज आता इथं 1 2 3 4 4 बॉन्ड आहेत ना. एक बॉन्ड म्हणजे एक बॉन्ड पेअर, 4 बॉन्ड म्हणजे 4 बॉन्ड पेअर. तर याच्यात किती बॉन्ड पेअर आहेत? 4 बॉन्ड पेअर आहेत. हा चल इथं सांग मला किती बॉन्ड आहेत, मोज. 1 2 3 4 टोटल बॉन्ड बघायचे तुला. 4 बॉन्ड आहेत. 4 बॉन्ड म्हणजे 4 बॉन्ड पेअर. परत एकदा 4 बॉन्ड पेअर. ठीक आहे. हा चल याच्यात सांग, एक बॉन्ड, दुसरा बॉन्ड, तिसरा बॉन्ड, 3 बॉन्ड म्हणजे 3 बॉन्ड पेअर. किती रे? 3 बॉन्ड पेअर. ठीक आहे. हा चल इथं बघ, एक बॉन्ड हा पण कोव्हॅलंट बॉन्डचाच एक प्रकार आहे ना. इथं पण इलेक्ट्रॉन 2च असतील ना. एक बॉन्ड, दुसरा बॉन्ड, तिसरा बॉन्ड, चौथा बॉन्ड. 4 बॉन्ड 4 बॉन्ड पेअर. 4 बॉन्ड 4 बॉन्ड पेअर. ठीक आहे. हा चल 1 2 3 4 4 बॉन्ड 4 बॉन्ड पेअर. 4 बॉन्ड पेअर. चल इथं बघ, 1 2 3 4 5 6 बॉन्ड 6 बॉन्ड पेअर. 6 बॉन्ड पेअर. ठीक आहे का. लक्षात आलं का. तर या बॉन्ड पेअर्स काढले आपण विथ द हेल्प ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर मग त्या ट्रिकचा काय फायदा? अरे ट्रिकचा पण फायदा होतो. समज तुला प्रश्न आला, टोटल बॉन्ड पेअर्स इन PCl5 किती ते सांगा. तू हे ट्रिक न करू शकतो ना, नो प्रॉब्लेम. कारण इथं काही पाय बॉन्ड नाही ना. अडचण कुठे येते? पाय बॉन्ड असणाऱ्या ठिकाणी. पाय बॉन्ड जिथं असू शकतो ना, तिथं ट्रिक वापरायची नाही. कारण हायब्रिडायझेशनची ट्रिक ही सिग्मा बॉन्डला लागू होते, पाय बॉन्डला नाही. PCl5 मध्ये बॉन्ड पेअर 5 निघतात फॉस्फरसच्या, आणि रियालिटीमध्ये 5च आहेत, कारण क्लोरीन सिंगल बॉन्ड तयार करतो ना सराउंडिंगला असल्यामुळं. ठीक आहे ना. अडचण कुठे येते? हे ऑक्सिजन असणार स्पेसिस. सराउंडिंगला ऑक्सिजन आला आणि बॉन्ड पेअरचा क्वेश्चन आला ना, तर ट्रिक वापरायची नाही. डोंट यूज ट्रिक टू कॅल्क्युलेट बॉन्ड पेअर व्हेन सराउंडिंग ॲटम इज ऑक्सिजन. घोळ होते. हा सेंट्रलला असू दे ऑक्सिजन, नो प्रॉब्लेम. आता तुला विचारलं वॉटरमध्ये बॉन्ड पेअर किती आहे, तू ट्रिक न सॉल्व्ह करू शकतो. कारण सेंट्रल ऑक्सिजन पाय बॉन्ड थोडंच तयार करणार आहे, ते 2 सिग्मा बॉन्ड तयार करते. भारी 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 क्वेश्चन व्हायलेत ना असे. ठीक आहे. हळूहळू हळूहळू हळूहळू. ओके, नोट करा. चला पुढचा क्वेश्चन बघा, भारी क्वेश्चन आहे. अरेंज द फॉलोइंग इन द असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, बरोबर आहे ना. डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम, असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. चढता म्हणजे लहान अगोदर, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, परत आणखी त्याच्यापेक्षा मोठा. चढत्या क्रमामध्ये ऑर्डर मला लिहायची. कशाची? सिग्मा इज टू पाय बॉन्ड रेशिओ. म्हणजे मला सिग्मा आणि पाय बॉन्ड्स काढायचे, त्याचा रेशिओ काढायचा आहे आणि त्या रेशिओची ऑर्डर लावायची. म्हणजे भरपूर काम आहे, पण सिंपल आहे. ठीक आहे. चला बघू 1 बाय 1. चल बघ, बेन्झीन. बेन्झीन कसा असतो? बेन्झीन. एखाद्याला बेन्झीन कसा असतो तेच जर येत नसलं ना, खपरे तू जगू नको. हे असं बेन्झीन. आता आपण एक गोष्ट विसरतो, इथं हायड्रोजन दाखवत नाही ना, पण ऍक्च्युअली प्रत्येक कार्बनला हायड्रोजन असतो. माहिती सगळ्यांना हे C6H6 ना. प्रत्येक कार्बनला हायड्रोजन असतो, आपण दाखवत नाही पण असतो. बाय डिफॉल्ट तिथं हायड्रोजन आहे. मला बॉन्ड काढायचे म्हणून मी हायड्रोजन तर घेणारच ना.
ठीक आहे. चल मला रे याच्यात सिग्मा किती आहेत सांग, सगळेजण लक्ष द्या, आणि पाय किती आहेत ते सांग. पाय तर कळतील सगळ्यांना, 1 2 3 3 पाय बॉन्ड आहेत. सिग्मा बघा रे सगळेजण. हां चल बघ इथून सुरुवात करतो मी. हा डबल बॉन्ड पाय, हा बघ हे सिंगल इकडूनचा 1 2 3 4 5 6. कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड इथं टोटल 6 आहेत. बघ रे कसं 1 2 3 4 5 आणि 6. 6 कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत ना, ते सगळे सिग्मा. सिंगल बॉन्ड इज ऑलवेज सिग्मा ना, हे ना. सिग्मा बॉन्ड 6 प्लस आता कार्बन हायड्रोजन पण आहेत ना, बघा कार्बन हायड्रोजन बॉन्ड पण ऑलवेज सिग्मा असतो. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 ते 6 आणि हे 6 12. टोटल सिग्मा बॉन्ड किती आहेत? 12. किती आहेत रे? 12 आहेत. ठीक आहे. मग चल रेशो काढ आता. सिग्मा इज टू पाय, सिग्मा इज टू पाय. चल 12:3 येते का नाही? 12:3 आलं म्हणजे किती आलं? याला सिंपल करूत आणखी 4:1 चलतंय ना, 4:1. हे झालं बेन्झिनचं. बेन्झिनचं काम इथं संपलं. ठीक आहे का? मी काय केलं, सिग्मा बॉन्ड काढले, पाय बॉन्ड काढले आणि त्याचा रेशो काढला. ठीक आहे. आता बघ हे ब्यूट 1in3y आलं पाहिजे सगळ्यांना. बघ असं राहील का? H2C डबल बॉन्ड CH C C आणि परत ट्रिपल बॉन्ड कुठं लावू सांगा. बघा हा फर्स्ट कार्बन आहे, डबल बॉन्ड इन झालं, फर्स्ट सेकंड थर्ड आहे ना, इकडून लावावं लागेल. बघा ब्यूट 1in3y बघा ना, फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बनचा ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे का? इथं लावून जमणार नाही हा ट्रिपल बॉन्ड, इथं लावलं की ते दुसऱ्या कार्बनला येईल ना. आणि डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड कॉन्ज्युगेशन मध्ये राहतात का रे कधी? नाही ना. कार्बनचे 5-5 बॉन्ड होतील ना, शक्य नाही. ठीक आहे. बघा बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. चल ह्याच्यात सिग्मा किती ते सांग. बघ रे कार्बन हायड्रोजन बॉन्ड ऑलवेज सिग्मा असतो. ठीक आहे. चला सिग्मा बघा, या 2 हायड्रोजनचे 2. ठीक आहे, लिहितो मी. हा 2 प्लस हा कार्बन हायड्रोजन 1 प्लस हा कार्बन हायड्रोजन 1 झालं. आता बघा कार्बन कार्बन सिग्मा किती आहेत? यात डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा असेल, इथला 1, परत हा दुसरा आणि या ट्रिपल मध्ये 1 तिसरा. तर 2 1 1 हे कार्बन हायड्रोजन सिग्मा आहे टोटल 4 आणि कार्बन कार्बन सिग्मा किती आहे टोटल? इथं 3, म्हणजे हे उत्तर येते 7. याच्यात पाय बॉन्ड किती आहेत रे? बघ डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा असतो तर 1 पाय असतो. 1 पाय असेल याच्यात, आणि या ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 पाय बॉन्ड असतील, कारण त्याच्यात एकच सिग्मा ना, मिडलचा सिग्मा धरतात आणि हे कडचे पाय, म्हणजे 1 + 2 असे टोटल 3. ठीक आहे. देअरफॉर सिग्मा इज टू पाय बॉन्ड रेशिओ. चला काढा किती येईल बघा. 7:3. याला आणखी सिंपल तुम्ही करायचं नाही, होत नाही ना सिंपल. 7:3 थोडं सिंपल होतं, डिव्हिजन जात नाही. चल अलील आयसोसायनाइड कसा असतो रे? बघा अलील CH2 या ग्रुपला म्हणतात अलील. याला काय म्हणतात? अलील म्हणतात. बरोबर आहे ना? याला काय म्हणतात सांगा बरं तसंच. H2C डबल बॉन्ड CH या ग्रुपला काय म्हणतात? विनील म्हणतात. दिस इज विनील, दिस इज अलील. आयसोसायनाइड, सायनाइड बघ रे, मी जर इथं CN लिहिलं ना, CN हे झालं सायनाइड, हे झालं सायनाइड. आणि मी CNच्या ऐवजी जर इथं NC लिहिलं, हे झालं आयसोसायनाइड. CN म्हणलं की सायनाइड, कार्बन बरोबरची अटॅचमेंट जर CN दिसली सायनाइड आणि NC दिसली तर आयसोसायनाइड. आपल्याला आयसोसायनाइडच पाहिजे. आता याच्यात बघा हे असं राहतं N ट्रिपल बॉन्ड C, N ट्रिपल बॉन्ड C. आता नायट्रोजननं 4 बॉन्ड तयार केलेत. माहिती आहे आपल्याला नायट्रोजन 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करत नाही. 4 बॉन्ड तयार करतो तो, पण कसं? 3 कोव्हॅलंट आणि 1 कोऑर्डिनेट. पण याच्यात 1 कोऑर्डिनेट बॉन्ड असेल. 3 कोव्हॅलंट आणि 1 कोऑर्डिनेट. ठीक आहे का? ओके. चला आता बघा इथं सिग्मा 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 किती बघा. बघा 2 हायड्रोजनचे 2 सिग्मा, इथं 2 हायड्रोजनचा तिसरा, इथं चौथा, पाचवा, 5 कार्बन हायड्रोजन प्लस प्लस. आता बघा या डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा असेल, प्लस परत हा पण 1 सिग्मा, हा पण 1 सिग्मा, आणि या ट्रिपल बॉन्ड मध्ये
ट्रिपल बॉन्डमध्ये एक सिग्मा. बघा रे सिग्मा, हे कार्बन हायड्रोजनचे 5 संपले. आता मी कार्बन कार्बन किंवा कार्बन नायट्रोजनचा विचार करायलो. याच्यात एक, इथं दुसरा, इथं तिसरा आणि इथं चौथा. हे 1 + 1 + 1 + 1 मान्य. हे किती यायला रे? 9 यायला. आता पाय बघा, पाय पाय इथे एक पाय बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डमध्ये 2 पाय बॉन्ड. 1 + 2 3 यायला. हे आता तुम्ही म्हणाल कोऑर्डिनेट बॉन्डला काय घेऊ सर, सिग्मा घेऊ का पाय घेऊ? सांगितलं रे तुला सिंगल एरो दिसला ना असा, हो ऑलवेज सिग्मा असतो. सिंगल एरो दिसला तर. मल्टिपल बॉन्ड मध्ये एरो दिसला हा पाय धरायचा, किंवा ट्रिपल बॉन्ड मध्ये पण एरो दिसला हा काय धरायचा? पाय. एकटा एरो सिग्मा, डबल बॉन्ड मधला किंवा ट्रिपल बॉन्ड मधला एरो कोऑर्डिनेट, म्हणजे तो पाय बॉन्ड. सॉरी, सिंगल एरो सिग्मा, मल्टिपल बॉन्ड मधला एरो पाय, म्हणजे हा मी पाय बॉन्ड धरणार. हा एक पाय बॉन्ड आहे, दुसरा एक पाय बॉन्ड, असे टोटल 3 पाय बॉन्ड. चल काढ रेशो आता. सिग्मा इज टू पाय, सिग्मा इज टू पाय. चल बघ 9:3. याला सिंपल करता येतं रे. 3:1 काय येतंय? 3:1. मान्य आहे का सगळ्यांना? मान्य आहे का? हे झालं आपलं मेकॅनिकल वर्क आतापर्यंत. आता फायनल आन्सरकडे जाऊ आपण. आन्सरकडे जाऊ. क्वेश्चन काय? अरेंज द फॉलोइंग इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ सिग्मा इज टू पाय बॉन्ड रेशिओ. म्हणजे सगळ्यात कमी जी व्हॅल्यू आहे तिथून मला हायेस्ट कडे जायचंय. असेंडिंग म्हणजे इंक्रीजिंग ऑर्डर, साध्या भाषेत चढ़ता क्रम. चढ़ता क्रम, जिसका कम वो पहले, जिसका ज्यादा वो उसके बाद, और ज्यादा और उसके बाद. समझे ना? ठीक है, तो बोलो सबसे कम किसका है? सबसे कम 4:1 मतलब 4, 7:3 मतलब 2 पॉइंट समथिंग कुछ तो आएगा, और यहां पे 3 है. तो सबसे ज्यादा बेंजीन का आएगा, उसके बाद इसका आएगा अलील आइसोसाइनाइड का, और तीसरा किसका? इसका ब्यूट 1,3-YNE. तो हमको कौन सी ऑर्डर लगानी है? इंक्रीजिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मीन्स इंक्रीजिंग ऑर्डर. तो इसका आंसर क्या आएगा फिर? बोलो, अरे बोलो ना, क्या आएगा? सबसे कम वाला ये, सबसे कम वाला ये बी, उसके बाद ये आएगा सी, और सबसे ज्यादा ए बेंजीन. इसका आंसर आ गया BCA. ठीक है ना? रेशियो सबसे ज्यादा बेंजीन का है, ठीक है ना, उससे फिर अलील आइसोसाइनाइड का, और सबसे कम किसका है? ब्यूट 1,3-YNE. ठीक है क्या? ठीक है क्या? ओके, नोट करो फटाफट. ओके, तर आपण 2 थेरीज कंप्लीट केल्या, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आणि व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. त्याचे क्वेश्चन्स देखील मी, जे भारी भारी क्वेश्चन्स वाटले मला ते मी एक्सप्लेन केलेत. आता तुमचं काम आहे, तुम्हाला DPP दिलेली आहे, बुकलेटचं सोल्युशन देखील ॲपवर टाकलेलं आहे प्रत्येक क्वेश्चनचं. ठीक आहे ना? आपल्या RCC बुकलेटचे पण क्वेश्चन्स तुम्हाला रेफर करावेच लागणार आहेत. ठीक आहे ना? तर ते क्वेश्चन ट्राय करा. VBT सेक्शन मधले क्वेश्चन बघायचे, VSEPR थेरी सेक्शन मधले क्वेश्चन बघायचे. ठीक आहे? अडचण आली तर सोल्युशन आहेच, किंवा DSP नंबर आहेच. ठीक आहे का? चला, 2 थेरी झाल्यात. पुढच्या थेरीकडे जातोय आपण. शेवटची थेरी कोव्हॅलंट बॉन्डशी कनेक्टेड मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी म्हणजेच त्याला शॉर्ट मध्ये म्हणलं जातं MOT, MOT, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. ठीक आहे? तर थेरी काय आहे हे पाहण्या अगोदर या थेरीची नीड काय होती ते अगोदर पाहू आपण. लेट अस कन्सिडर O2 मॉलिक्यूल. O2 मॉलिक्यूलचा विचार करा. O2 मॉलिक्यूलचा. आता O2 मॉलिक्यूलचं जर मी स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न केला तर सिंपल असं स्ट्रक्चर असणार आहे. O डबल बॉन्ड O, ठीक आहे ना, आणि अशा या लोन पेअर असतील लाईक दिस. ऑक्टेट बघा दोघांचं कंप्लीट झालेलं दिसेल तुम्हाला. सॉरी 6 नाही ना, 4 असतील. म्हणजे हे इरेज करतो, हे पण इरेज करतो. बघा ऑक्टेट पण कंप्लीट झालं. एक रूल असतो, एक टर्म आहे पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक स्पेसिस. पॅरामॅग्नेटिकचा अर्थ असतो असा स्पेसिस ज्याला मॅग्नेट बरोबर पॅर आहे, असा स्पेसिस जो मॅग्नेटला अट्रॅक्ट करतो. असा स्पेसिस जो मॅग्नेटला अट्रॅक्ट करतो त्याला काय म्हणायचं असतं? पॅरामॅग्नेटिक म्हणायचं असतं. पॅरामॅग्नेटिक स्पेसिस ओळखण्यासाठीची एक टेक्निक असते किंवा कन्सेप्ट पण आहे,
किंवा कुठला स्पेसिस पॅरामॅग्नेटिक असतो, कंटेन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ज्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, ज्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तो नक्कीच पॅरामॅग्नेटिक असतो. ठीक आहे. आता मी जर O2 मॉलिक्यूलचा विचार केला, बघ रे इथं कुठं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसतोय का तुला? नाही. ठीक आहे. पण इथं दिसतो का नाही बघ, NO2 हे बघ, इथं हे ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे, हा पॅरामॅग्नेटिक आहे. कारण हा जो ऑड इलेक्ट्रॉन आहे तो अनपेअर्ड आहे, एकटा आहे ना. अनपेअर्ड आणि पेअर्ड कळतंय ना रे आपल्याला आता. अनपेअर्ड म्हणजे एकटं, पेअरच्या उलट अनपेअर्ड. आता हे अनपेअर्ड आहे का? नाही ना, पेअर्ड आहे. हे पेअर्ड आहे, हे पेअर्ड आहे, हे पेअर्ड आहे. किंवा बॉन्ड मधले पण इलेक्ट्रॉन कसे आहेत? पेअर्ड आहेत ना. हा अनपेअर्ड आहे, हा पॅरामॅग्नेटिक असेल. ठीक आहे ना. आणि डायमॅग्नेटिकचा उलटा अर्थ असतो. डायमॅग्नेटिक काय करत असतो? डायमॅग्नेटिक सबस्टन्स काय करत असतो? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला रिपेल करत असतो, रिपेल करत असतो. त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतो. आता मी जर O2 चा विचार केला, इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही, म्हणजे ॲज पर व्हीबीटी, ॲज पर व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी O2 कसा असेल? डायामॅग्नेटिक. O2 पॅरामॅग्नेटिक नसेल. डायामॅग्नेटिक म्हणजे पॅरामॅग्नेटिकच्या उलट. पॅरामॅग्नेटिक काय म्हणलं मी? मॅग्नेटला अट्रॅक्ट करतं. डायामॅग्नेटिक म्हणजे रिपेल करतं. हे डायामॅग्नेटिक कसं ओळखायचं असतं? नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सो ॲज पर VBT O2 इज डायामॅग्नेटिक. व्हाय इट इज डायामॅग्नेटिक? बिकॉज इट डू नॉट पॉजेस अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. तर VBTचं म्हणणं असं आलं की बाबा O2 हा पॅरामॅग्नेटिक नाही. O2 कसं आहे? डायामॅग्नेटिक आहे. तो मॅग्नेटला अट्रॅक्ट करू शकत नाही, तो रिपेल करणार आहे. का? तर O2 मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही. हे कोणाचं म्हणणं आलं? VBTचं म्हणणं आलं. पण एक्सपेरिमेंटली विचार करण्यात आला, एक्सपेरिमेंटली चेक करण्यात आलं की बाबा O2 मॅग्नेटला अट्रॅक्ट करते का रिपेल करते? तर रिझल्ट मिळाला O2 पॅरामॅग्नेटिक आहे. कसे? पॅरामॅग्नेटिक आहे. हे एक्सपेरिमेंटली रिझल्ट मिळालेला. O2 इज पॅरामॅग्नेटिक गॅस. मॅग्नेट म्हणलं की आपल्याला एकच माहिती आहे, लोखंड आणि मॅग्नेट ते ओढतंय. अरे फक्त ते मेटलच पॅरामॅग्नेटिक नसतात, आणखी बरेच सबस्टन्स आहेत, बरेच. ठीक आहे ना. लिक्विड पण असतात, काही गॅसेस देखील मॅग्नेटला अट्रॅक्ट करू शकतात. ठीक आहे ना. तर O2 त्यापैकीच एक आहे. एक्सपेरिमेंटली O2 पॅरामॅग्नेटिक आला, VBT म्हणते डायामॅग्नेटिक आला. का? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही ॲज पर VBT, पण एक्सपेरिमेंट सांगतो की तो तर पॅरामॅग्नेटिक आहे. अरे आलं ना कॉन्ट्रडिक्शन. VBT म्हणायली डायामॅग्नेटिक, एक्सपेरिमेंट म्हणतोय पॅरामॅग्नेटिक. मग आपल्याला तर एक्सपेरिमेंटवरच विश्वास ठेवावा लागेल ना. सो आय कॅन से दिस इज ड्रॉबॅक ऑफ VBT. O2 सारख्या आणखी बऱ्याच स्पेसिसचं मॅग्नेटिक नेचर मी जर VBT वरून ठरवण्याचा प्रयत्न केला, चुकतं. बऱ्याच काही ठिकाणी ते बरोबर पण येतं. चुकतंय म्हणजे सगळ्याच ठिकाणी चुकतंय असं पण नाही. काही एक्सेप्शनल केसेस म्हणा. थोडक्यात काही ठिकाणी VBT मधून मिळालेलं मॅग्नेटिक नेचर एक्सपेरिमेंटल नेचरला मॅच देखील होतं, पण काही ठिकाणी होत नाही. O2 त्यापैकीच एक स्पेसिस आहे जिथं त्याचं मॅग्नेटिक नेचर एक्सपेरिमेंटल थिंगला मॅच करत नाही. मग या दोन सायंटिस्टच्या मनामध्ये काही गोष्टी आल्या. कोणते दोन सायंटिस्ट सर? हंड आणि म्युलिकन. कोण? हंड आणि म्युलिकन. हंड म्हणा नाही हुंड म्हणा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना. या दोन सायंटिस्टच्या मनात आलं की बाबा असं का? O2 तर पॅरामॅग्नेटिक आहे, मग VBT मधून तर त्याचं नेचर मिळालं डायामॅग्नेटिक. आपण प्रूव्ह करून दाखवू की O2 पॅरामॅग्नेटिकच आहे. कसं करावं लागेल? त्याच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तर दिसलाच पाहिजे. मग या दोन सायंटिस्टनी बराच विचार केला. त्या विचारातून निर्माण झाली ही थेरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. सो मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी इज प्रपोज्ड बाय हंड अँड म्युलिकन या दोन सायंटिस्टनी. आणि त्यांची बेसिक जी नीड होती ही थेरी प्रपोज करण्याची ती हीच होती की बाबा VBT मधून मिळालेलं मॅग्नेटिक नेचर बऱ्याच स्पेसिसचं एक्सपेरिमेंटल नेचरला मॅच करत नव्हतं. मग ती थेरी फक्त मॅग्नेटिक नेचरलाच अप्लाय होते का? नाही. अलॉंग विथ मॅग्नेटिक नेचर बऱ्याच गोष्टी आहेत जिथं ही थेरी तुम्ही अप्लाय करू शकता. बघा रे, बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ, परत
बॉन्ड ऑर्डर. काय काय म्हणालीत की नवीनच सांगायलीत सगळं. बॉन्ड ऑर्डर, ठीक आहे ना. बॉन्ड एनर्जी, अशा बऱ्याच कन्सेप्टला आपण एमओटी अप्लाय करू शकतो. आणि एमओटी अप्लाय केल्यानंतरचे रिझल्ट हे एक्सपेरिमेंटल रिझल्टला मॅच करतात, ठीक आहे ना. म्हणून अशा केसेसमध्ये जिथं व्हीबीटी फेल ठरते त्या ठिकाणी आपल्याला एमओटी अप्लाय करता येऊ शकते. आलं का लक्षात आलं का. दिस इज इंट्रोडक्शन फॉर मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. काय सांगितलं मी. इन ऑर्डर टू एक्सप्लेन पॅरामॅग्नेटिक नेचर ऑफ मेनी स्पेसिस, in order to explain paramagnetic nature of many species which is failed by VBT, जिथं VBT failed by VBT, Hunt and Mulliken proposed this theory, MOT, molecular orbital theory. ठीक आहे का. आता या थेरीचं म्हणणं नेमकं काय आहे, ऐका. मेन थीम सांगतोय मी. मेन थीम मी विचार करतोय की हायड्रोजन आणि हायड्रोजन या दोन ॲटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार व्हायला. हा हायड्रोजनचा ॲटॉमिक ऑर्बिटल, या हायड्रोजनचा परत ॲटॉमिक ऑर्बिटल कोणता असेल. हायड्रोजनचा कोणता ऑर्बिटल येतो रे, 1s. दुसऱ्या हायड्रोजनचा पण 1s. ही थेरी बघा बॉन्ड कसा तयार होतो म्हणते. व्हीबीटी म्हणत होती 2 ऑर्बिटल मध्ये ओव्हरलॅप होतो. ही थेरी काय म्हणते बघा. या हायड्रोजनचा 1s या हायड्रोजनच्या 1s बरोबर कंबाईन होतो आणि नवीनच काहीतरी तयार करतो. प्रत्येक थेरीमध्ये काहीतरी नवीनच तयार व्हायलं. एमओटी म्हणते 1s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन कंबाइन्स विथ 1s ऑर्बिटल ऑफ अनदर हायड्रोजन ॲटम टू फॉर्म 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. नवीन काय तयार होतं, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. त्यांना नावं असतात सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. बघा 1s ऑफ one hydrogen combines with 1s of another hydrogen, they form 2 molecular orbitals. 2 molecular orbital तयार होतात. जसं हायब्रिडायझेशन मध्ये रूल होता ना, जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होत असतात एक्झॅक्टली तेवढेच नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात. तसाच रूल इथं पण आहे, या थेरीमध्ये पण आहे. ही माझं म्हणणं नाही आहे, हे माझं म्हणणं नाही, या कुणाचं म्हणणं आहे, यांचं. त्यांचं म्हणणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा मेसेंजर आहे. मी मेसेंजर आहे. मला या दोघांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, ठीक आहे का. तर यांनी मला सांगितलंय की बाबा 1s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन कंबाइन्स विथ 1s ऑर्बिटल ऑफ अनदर हायड्रोजन टू फॉर्म 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता त्यांना बघा सिम्बॉल हे वापरतात, सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s, सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग बरंच काही आहे, ठीक आहे ना. तर मेन थीम मी सांगतोय की बाबा 2 ॲटम मध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतो तो कसा होत असतो. याचा ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होत असतात आणि नवीन काय तयार करतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल. हायब्रिडायझेशन मध्ये हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले होते. इथं कोणते ऑर्बिटल तयार होतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. म्हणून थेरीचं नाव पडलंय मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, ठीक आहे का. तर ही थेरी आपलं उद्यापासूनचं डिटेल्ड डिस्कशन असणार आहे. आणि तुम्हाला सांगतोय व्हीबीटी VSEPR थेरीचे क्वेश्चन सॉल्व करायला थोडा तरी जास्त वेळ लागतो. एमओटीचे क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व होतात, 10 सेकंद. आणि 99% क्वेश्चन्सला आपण ट्रिक वापरू शकतो. एमओटी मध्ये खूप भारी ट्रिक आहेत. त्या ट्रिक वापरल्या की 10 सेकंदात क्वेश्चन सॉल्व होतात. सगळ्यात इझी थेरी आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मग याचा अर्थ असा घ्यायचा का व्हीबीटी VSEPR थेरी लय अवघड आहे, नाही. ते पण इझीच आहे, तिथं थोडा टाइम लागतो. ते क्रॉस वगैरे काढणे, ठीक आहे ना, बॉन्ड बघणे, थोडासा विचार, थोडं डोकं लावावं लागतं. आणि आपल्याला माहिती आहे जिथं डोकं लावावं लागतं ती गोष्ट अवघडच असते आपल्यासाठी, आहे ना. एमओटी मध्ये डोकं थोडं कमी लावावं लागतं, म्हणून म्हणतो मी इझी आहे, ठीक आहे ना. चला आता उद्यापासून आपण पाहणार आहोत डिटेल डिस्कशन मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, ठीक आहे ना. तर व्हीबीटी आणि VSEPR थेरीचे क्वेश्चन सॉल्व करणं तुमची जबाबदारी. आता सगळे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करा. चला भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये. थँक्यू.